हाय, आज आपण शिकणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. तर हा थिअरम असं स्टेट करतो की इफ ए लाईन पॅरलल टू ए साईड ऑफ ए ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे त्यामध्ये एक लाईन जर त्या ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असेल, ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे ती लाईन जी एका साईडला पॅरलल आहे ती दुसऱ्या दोन साईड्सला टू डिस्टिंक्ट पॉईंट्समध्ये जर इंटरसेक्ट करत असेल, then the line divides the sides in same proportion. म्हणजे काय असणार आहे, ह्या दोन्ही साईड्सला ही लाईन सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणजे AP/PB इज इक्वल टू AQ/QC. ह्यांचं प्रपोर्शन जे आहे ते सेम असणार आहे. ते कसं आहे ते आपण आता बघूया. आपण पहिलं गिवन लिहू. गिवन काय आहे, इन ट्रायंगल ABC ए लाईन इज पॅरलल टू ए साईड. म्हणजे ही जी लाईन L आहे ती साईड BCला पॅरलल आहे. तर आपण लिहू इन ट्रायंगल ABC लाईन L इज पॅरलल टू साईड BC. ओके. आणि त्यांनी सांगितलं आहे की इट इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स अँड लाईन L इंटरसेक्ट्स side AB and side AC in points P and Q respectively. Okay, line L intersects side AB and side AC in points P and Q respectively. हे गिवन झालं. आता यामध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह की ही जी लाईन आहे ही या दोन साईड्सला सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणजे काय, AP/PB इज AQ/QC. टू प्रूव्ह AP/PB इज इक्वल टू AQ/QC. आता या थिअरममध्ये आपल्याला छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. ओके. तर आता आपण कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन केल्यानंतर ह्या सेगमेंट्स आपल्याला अशा दिसतील. ओके. तर आता प्रूफमध्ये आपल्याला पहिले जे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत ते ट्रायंगल्स आहेत ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB. ओके. तर आपण इथे बघितलं तर ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQBमध्ये Q जो आहे तो त्यांचा कॉमन वर्टेक्स आहे, ज्यामुळे त्या दोघांची हाईटसुद्धा सेम असणार आहे. तर आपण असं लिहू की ट्रायंगल APQ and triangle PQB have equal heights. ओके. त्यांची हाईट इक्वल आहे. तर therefore area of triangle APQ upon area of triangle PQB काय असणार आहे, त्यांच्या हाईट्स इक्वल आहेत, त्यामुळे त्यांच्या एरियाजचा रेशिओ काय असणार आहे, इज इक्वल टू दी रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग बेसेस, दॅट इज B1/B2. दॅट इज इक्वल टू APQचा बेस काय आहे, AP अपॉन PQBचा बेस काय आहे, PB. ओके. ह्याला आपण फर्स्ट इक्वेशन पकडू. त्याचा रिझन काय असणार आहे, the ratio of areas of two triangles with equal heights
is equal to the ratio of their corresponding bases. ओके, हे फर्स्ट इक्वेशन झालं. आता इथे आपण ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल पी क्यू बी पकडलेला. सिमिलरली जर आपण ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल पी क्यू सी पकडला तर त्यामध्ये त्यांचा कॉमन वर्टेक्स आहे पी, ज्यामुळे त्यांची हाईट सेम असणार आणि आपल्याला परत तसंच एक इक्वेशन मिळणार ए क्यू अपॉन क्यू सी. तर आपण ते लिहूया. सिमिलरली ट्रायंगल APQ and triangle PQC have equal heights. Okay, therefore area of triangle APQ upon area of triangle PQC इज इक्वल टू ए पी क्यू आणि पी क्यू सी. त्यांचे बेसेस काय आहेत? ए क्यू आणि क्यू सी. दॅट इज ए क्यू अपॉन क्यू सी. ए क्यू अपॉन क्यू सी. ह्याला आपण पकडू इक्वेशन नंबर 2. रिझन सेम असणार आहे. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ two triangles with equal heights is equal to the ratio of their corresponding bases. बेसिस. ओके, आता आपण ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी कन्सिडर करणार. इकडे आपण बघितलं तर ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी मध्ये त्यांचा कॉमन बेस आहे पी क्यू. तर आपण असं लिहू की सेगमेंट पी क्यू इज common base of triangle PQB आणि PQC. and triangle PQC. Also PQ is parallel to segment BC. PQ आपल्याकडे दिलेला आहे. लाईन L इज पॅरलल टू साईड BC. म्हणजे काय आहे? PQ इज पॅरलल टू साईड BC. त्यामुळे त्यांची हाईट जी आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच त्यांची हाईट ती काय असणार आहे? सेम असणार आहे. त्यांचा बेस सेम झाला आणि त्यांची हाईटसुद्धा सेम आहे. कोणाची? ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PQC. तर आपण लिहू की सेगमेंट PQ इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. Also PQ is parallel to side BC. Therefore triangle PQB and triangle PQC have same heights. Okay, therefore आता काय होणार? त्यांचे एरियाजचे रेशिओ त्यांचं 1 असणार, कारण बेससुद्धा इक्वल आहे आणि हाईटसुद्धा इक्वल आहेत. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC सेम असणार. ओके, ह्याला आपण थर्ड इक्वेशन पकडू. मग आपण जर बघितलं
तर इथे पी क्यू बी आणि पी क्यू सी आपल्याला इक्वल आले आहेत, ज्यामुळे काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी काय असणार, इक्वल असणार, त्यांचे रेशिओज सेम असणार. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. हे कुठून आपल्याला कळलं, फ्रॉम 1 2 and 3. ओके. जर आता त्यांचे एरियाजचे रेशिओज सेम असतील तर त्यांचे जे रेशिओजची व्हॅल्यूज जे आहेत त्यासुद्धा सेम असणार, म्हणजेच काय असणार आहे, देअरफॉर AP upon PB is equal to AQ upon QC. कशाला, कारण हे दोन जर इक्वल असतील तर हे सुद्धा दोन्ही इक्वल असणार, AP upon PB is equal to AQ upon QC. हे कुठून आलं, AP upon PB is equal to AQ upon QC कुठून आलं, फर्स्ट आणि सेकंडमधून. तर आपण लिहू फ्रॉम 1 and 2. Therefore it is proved that if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion.